सर्वांना नमस्कार. अर्जुन मयुरी स्टोरीचे 64 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. मग मयुरीचा पुरणपोळीचा स्वयंपाक झालाच होता आणि पुन्हा एकदा अर्जुनराव म्हणाले, मयू, बारक्या बाळाची टाकी फुल कर म्हणजे तो झोपेल आणि मग आपण जेवण करू, नाही तर सतत डिस्टर्ब करत राहतं बेनं. मयुरी म्हणाली, त्याला सारखं झोपवणारच आहात का तुम्ही? अहो थोडंसं खेळू द्या. आणि अर्जुनरावांनी घड्याळात बघितलं आणि म्हणाले, अगं आता 1 वाजून गेला मयू, मग जेवण करणं आपण पण खेळलो असतो की. आशूसुद्धा इथे नाही ना. आणि ती हसली आणि म्हणाली, नालायक कुठले, अजिबात झोपू देणार नाही मी बाळाला. तुम्ही घरी आहात ना तर त्याच्यासोबत खेळा. मी दिवसभर दमून जाते त्याला सांभाळून आणि तुम्ही घरी असल्या की सतत त्याला झोपायला लावता. आशाने तो मंद डोक्याचा होईल. आणि अर्जुनराव म्हणाले, माझी पोरं आणि मंद शक्यच नाही, उलट झोपल्याने माणूस तल्लक मेंदूचा होतो. आणि मयुरी म्हणाली, आता मी जेवण करून झोपणार, तुम्ही बाळ सांभाळा. आणि अर्जुनराव म्हणाले, मयू, तू तुझ्या कर्तव्यात कसूर करतेस बरं का. तुझं राष्ट्रीय कर्तव्य आहे बाळ सांभाळणं. आणि ती चकित होऊन म्हणाली, ती इलेक्शनची ड्युटी असते, ते राष्ट्रीय कर्तव्य असतं, आता हे काय नवीन. आणि तो म्हणाला, अगं तुझं मूल देशाचं भावी नागरिक आहे, मग त्याला सांभाळणं ही तुझं राष्ट्रीय कर्तव्य नाही का. आणि तिनं त्याच्यासमोर हात जोडले आणि म्हणाली, असू द्या, कसूर तर कसूर, चला या जेवायला. असं म्हणून तिनं जेवायला घेतलं. मग आता खालीच बसले, डायनिंग टेबलवर नाही बसले. मग छोटं बाळसुद्धा तिथं शेजारी अंथरूण टाकून त्याच्यावर पालथं टाकलं अर्जुनरावांनी. आणि मग अर्जुनराव म्हणाले, आपण दोघंही बसूया, मी तुझ्याशिवाय जेवणार नाही. ती म्हणाली, आणि बाळाला घ्यावं लागलं तर मधूनच, त्यापेक्षा मग तुम्हीच मला चारा आणि तुमचं कर्तव्य पूर्ण करा राष्ट्रीय. आणि अर्जुनराव म्हणाले, ओके. मग आता दोघे जेवायला बसले. आणि अर्जुनराव पुरणपोळीकडे बघून म्हणाले, बायको, तुझ्या आईला ना अजिबात स्वयंपाक येत नव्हता हो ना गं, तुझ्या बाबांनी शिकवला तसा मी पण तुला शिकवला. आणि ती म्हणाली, झालं का थापा सुरू, आता पटकन खा. आणि तो आमटीमध्ये हात मारेल त्याच्याकडे लक्ष द्या, असं तिनं लहान बाळाकडे बघून म्हणाली. आणि मग अर्जुनराव आणखीन त्या बाळाचं अंथरूण मागं सरकवत म्हणाले, चला चला मागे सरका, नाहीतर आमटीचा घोट घ्यायला येशील बेण्या. आणि रात्रभर तुझी रंगपंचमी होईल आणि सगळी घाण करून टाकशील. आणि ती म्हणाली, शी बाबा, जेवण करतोय ना आपण, नीट बोला की. आणि अर्जुनराव म्हणाले, आणि तू काय वेगळं केलं होतंस, तुला काही झाकण लागलं होतं का ग खाली. तो पण तसंच करत होतीस की, म्हणेशी. आणि आता ती सुद्धा गप्प बसली, कुठं या नालायक माणसाच्या नादी लागता म्हणून. आणि मग तिनं त्याला पुरणपोळी वाढली. आणि मयुरी मघाशी तो तसा म्हणाला ना म्हणून लगेच म्हणाली, माझ्या हातचं खाल्ल्याशिवाय तुम्हाला जमत नाही आणि माझ्या जेवणाला नावं ठेवता का. आणखीन काय काय शिकवलं हो तुम्ही मला. अर्जुनराव म्हणाले, या घरात म्हणजे सासरी किचनमध्ये जायला कुणी शिकवलं, जात होतीस का किचनमध्ये, नुसतं आयतं पार्सल खात होती, मी पार्सल आणलेलं. आणि मयुरी हसली आता त्या आठवणींनी आणि म्हणाली, मग काय करू, तुम्ही आणत होता आणि मला आवडत होतं, नुसतं बसून खायचं, नवऱ्याचे कपडे धुवायला नको, झाडू मारायला नको, किती छान वाटायचं. पण अर्जुनराव, त्यानंतर तुम्ही कधीच पार्सल नाही आणलं. आणि मग अर्जुनराव म्हणाले, आणि आणणारसुद्धा नाही. आपल्या घरात पार्सल संस्कृती चालणार नाही, कळलं का. बायको कशाला करून आणली. आणि वाटलं नव्हतं गं मयू, त्या दिवसानंतर आणि इतक्या तिरस्कारानंतर इतका सुंदर संसार होईल मयू आपला. आणि त्यानं आमटीचा एक घोट घेतला आणि लगेच म्हणाला, अजिबात चांगली नाही. मग ती लगेच फुगली, तिच्या स्वयंपाकाला नावं ठेवले की तिला आवडत नव्हतं. राग यायचा. आणि ती म्हणाली, ए बाबा, खा की गुपचूप, तुम्हाला ना कधी स्तुती करता येतच नाही, आत्ता म्हणालात ना सुंदर संसार झाला आणि लगेच नावं ठेवता. आणि अर्जुनराव म्हणाले, अगं असाच भांडत भांडत संसार म्हणायचं होतं मला. ती म्हणाली, का, कधीतरी कौतुक पण करा की, स्तुती पण करावी, तरीही संसार होतो म्हटलं. आणि अर्जुनराव पुन्हा तिची मस्करी करत म्हणाले, अच्छा, अशी स्तुती करायची असते का, मला माहीतच नव्हतं गं. मग आता थांब, असं म्हणून त्यानं पुन्हा आमटी पिली आणि म्हणाला, खूप छान आहे. पुरणपोळी खाल्ली आणि म्हणाला, ही पण खूप छान आहे.
भजी खाल्ली, कुरडई खाल्ली आणि हेही अप्रतिम आहे असं म्हणाला. आणि पुन्हा माकडानं पाण्याचा सुद्धा एक घोट घेतला आणि म्हणाला, मयू पाणीसुद्धा खूप छान लागते गं, तू बनवलंस का? तसं मयुरीनं उलटनंच हातावर हाणलं त्याच्या आणि म्हणाली, काय करावं तुमचं, खा गुपचूप. आणि ते अभिभाऊजी पोहोचले का गोव्यात ते बघा, अजून दोघांपैकी कुणीच कळवलं नाही. आणि अर्जुनराव म्हणाले, करतो, जेवल्यावर करतो. तरीही अजून पोहोचले नसतील गं. आणि आता कशाचं काय, जेवण झालं आणि माणूस मोबाईलवर गाणे ऐकत बसला आणि तिथंच झोपला. आणि जाग आल्यानंतर कुणाचे तरी 1-2 फोन आले आणि मग काय, याचा रेडा त्याला विकायचा, त्याची मस्त तिसरीकडे द्यायची, असले 1760 गावाकडचे कुटाणे. आणि आता इलेक्शन नव्हतं ना, मग असल्याच गोष्टींच्या उत्सापती जास्त होत्या अर्जुनरावांना, याशिवाय दुसरा धंदाच नव्हता. आणि मधूनच कोणाला तरी म्हणाले, ए तुझी मस्त पाण्यात बसली का? आणि मयुरीला काहीच कळलं नाही, असं काय हे बोलले. आणि तो समोरून म्हणाला, अर्जुन दादा माझ्याकडे तर मसच नाही. आणि अर्जुनराव म्हणे, गधड्या, लग्न झाले ना, 6 महिने झाले ना, ती मस्त पाण्यात बसलीस का, म्हणजे गरोदर आहे का हे विचारलं. तशी आता मयुरी डोक्यावर हात मारून घेत हसायला लागली. आणि अशा सगळ्या गप्पा टप्पातच संध्याकाळसुद्धा झाली. संध्याकाळी जेवणसुद्धा झालं. सचिन आला होता, आशूला सोडलं सुद्धा आणि स्वतःच्या पुरणपोळ्या घेऊन गेला. आणि आता मुलंही झोपली. आज आशू खूप खूप खेळून आला होता, त्यामुळे दमला होता आणि झोपला. आणि मयुरीने पुन्हा आठवण करून दिली त्याला, अभि भाऊजींना फोन केला का? आणि अर्जुनराव म्हणाले, आई घातली बेनं, ते पण आपल्याला विसरलं आणि मीही विसरलो. आता रात्र झाली, बसला असेल बायकोच्या गळ्यात गळा घालून त्या वाळूमध्ये, तेही चंद्राच्या प्रकाशात. मयुरी म्हणाली, अर्जुनराव गोवा पृथ्वीवरच असतो ना, मग इकडे चंद्र नाही, आज अमावस्या आहे, तर तिकडे कसा चंद्र असेल हो? आणि अर्जुनराव म्हणाले, मयू तुला ना माहीत नाही का, गोव्यामध्ये चंद्र असतो अगं, अमावस्येला सुद्धा दिसतो. आणि तिला काहीच कळेना की असलं कसलं हे नॉलेज. आणि अर्जुनराव म्हणाले, 2 पेग मारले ना तू की तुला सुद्धा कळेल की चंद्र कसा दिसतो. आणि आपला अभि आता फुल फ्लाईट असेल की नाही, मग आकाशात पण चंद्र दिसणार आणि समोर बायकोमध्ये पण चंद्र दिसणार. तशी मयुरी खूप हसली आणि हात जोडून म्हणाली, करा फोन, नाहीतर पुन्हा विसराल. आणि मग अर्जुनरावांनी अभिला पोहोचलास का म्हणून विचारण्यासाठी एक फोन केला. पण आता अर्जुनराव त्याची हलक्या शब्दात आरती करणार नव्हते, तर शेलक्या शब्दात आरती करणार होते. आणि अभि म्हणाला, अर्जुन अरे मी तुला आता फोन करणारच होतो. आणि अर्जुनराव म्हणाले, गप्प बस भाड्या, तुला तुझा इंग्लिश रोमान्स करण्यामधून वेळ मिळाला तर मला फोन करशील ना. पण काय आहे ना, माझा जीवना नेहमी खेटरापाशीच अडकलेला असतो, म्हणजे तुझ्याजवळ. आणि म्हणून मी तुला फोन केला. व्यवस्थित पोहोचलास की नाही तेवढं सांग फक्त, मग कशी उभी आडवी कशी आय घालायची तशी घाल, असे अर्जुनराव फार फार चिडून बोलले. आणि अभि म्हणाला, सॉरी यार अर्जुन, मी करणार होतो फोन. आणि मितालीसुद्धा म्हणाली, आता अर्जुन भाऊजी तरीसुद्धा मी याला गोव्यात पोहोचण्याच्या 10 मिनिट अगोदरपासून सारखी आठवण करून देत होते की अभि ग्रुपवर मेसेज तरी कर किंवा फोन तरी कर, पोहोचलोय म्हणून काळजी करत असतील. तर यानं माझं ऐकलं नाही. गेल्यावर करूया म्हणाला आणि अजिबात केलं नाही, सगळं विसरून गेला. आणि अर्जुनराव म्हणाले, बरं चला असू द्या, तुम्ही खूप सगळा एन्जॉय करा आणि निघताना फोन कर भाड्या, समजलं का, म्हणजे प्रवासात काही अडचण असेल तर लक्ष ठेवता येईल तुझ्यावर. मला ना सगळ्यांवर लक्ष ठेवावं लागतं आणि तुम्ही बिनशेपटाची उंदरं अजिबात एकही जबाबदारी घेत नाही, निदान स्वतःची तरी जबाबदारी घ्या रे आपली. असं म्हणून त्याला आता समुद्रात फेकून दिल्यासारखा एन्जॉय करायला रिकामा सोडला. आणि अर्जुनरावांनी फोन ठेवला. आणि तिच्या या भन्नाट नवऱ्याचं मित्रासोबतचं ते संभाषण तिनं ऐकलं. आणि मयुरी हसून म्हणाली, अहो काय हे, काय म्हणायचं या सगळ्या शेव्यांना. आणि अर्जुनराव म्हणाले, गाढवी प्रेम मित्रांचं असं म्हणालीस तरीही हरकत नाही. आणि मयुरी हसली आणि तिचं ते चंद्रमण्यासारखं पाजळणारं मंजूळ सुंदर हास्य ऐकलं. आणि अर्जुनराव म्हणाले,
हे बायको अशी मिठी दे ना, आपण इथेच बेडवर बसल्या बसल्या जीवाचा गोवा करू, कशाला तिकडे बोंबलत जायचं. आणि ती आणखीनच हसली आणि म्हणाली, अर्जुनराव हाताला येईना की आंबट का, असं म्हणून आणखीन हसली. आणि अर्जुनरावांना ते आणखीनच आवडलं आणि ती लवकर जवळच येईना. आणि तो दोन्ही हात असा शाहरुख सारखे पसरून उभा राहिला होता तिच्यासमोर आणि ती केसांना तेल लावत होती. आणि अर्जुनराव म्हणाले, नको ना अगं, नको ना तेल लावू, आज माझा छान मूड आहे. आणि ती मुद्दाम म्हणाली, अर्जुनराव पण मला पिरियड आले आहेत ना. आणि तो म्हणाला, तुझ्या आईच्या गावात तू काही पाल आहेस का गं 8-8 दिवसाला पिरियड यायला. आणि मयुरी खूप हसली आणि म्हणाली, पाल 8-8 दिवसाला पिरियडवर येते का, तुम्हाला कसं माहीत. आणि अर्जुनराव म्हणाले, तुला माहीत आहे का. ती म्हणाली, नाही. आणि अर्जुनराव म्हणाले, मग मी म्हणालो तेच खरं. तशी मयुरी आणखीन हसली. काय म्हणावं या माणसाला, तिला कळतच नव्हतं. नेहमी स्वतःचंच खरं करतात आणि कुठून पण पडा, मांजरीसारखे 4 पायावरच उभे. आणि आता ती ऐकतच नव्हती, म्हणून त्यानं सरळ तिचा हातातलं तेल घेतलं आणि दोन्ही हात पकडून तिला बेसिनकडे नेली ओढतच आणि बेसिनखाली तिचे हात धुवायला लावले. आणि ती म्हणाली, अहो तेल वाया जाईल ना, तेवढं तरी लावू द्या. आणि तो म्हणाला, माझं काम झाल्याशिवाय हे तेल लावायचं नाही, मला घाणेरडा वास येतो. आणि मी मुद्दाम जवळ येऊ नये म्हणून असलं घाणेरडं तेल लावतेस ना, म्हणजे मी जवळ यावं आणि वासानं मरून जावं, झुरळ मरतात तसं, हो ना मयू. तशी आता मयुरी खूप हसली आणि म्हणाली, बापरे काय काय तर्क काढता हो तुम्हीच आणून देता ना हे तेल, आणि तुम्हालाच आवडतात ना लांब सडक केस. आणि ती म्हणाली, बरं बाई. आणि मग तिचे सगळे केस त्यानं एका बाजूला घेतले आणि तशीच तिला खिडकीकडे घेऊन गेला. खिडकीतून बाहेर बघत दोघेही उभा राहिले. तिला पुढं घेतली, पाठीमागून तो तिला चिकटला आणि तिच्या भोवती मिठी मारली. आता त्यांची रूम वर होती, त्यामुळे मस्त थंड हवा सुटली होती. थोडीशी गरमीसुद्धा वाढली होती, त्यामुळे हवा आल्हाददायक वाटत होती. अमावास्या नुकतीच झाल्यामुळे अंधार होता, चांदणंसुद्धा नव्हतं, त्यामुळे खिडकी उघडी ठेवली तरी कोणाला काहीसुद्धा दिसत नव्हतं आणि कळतही नव्हतं. आणि त्याच अंधारात हे 2 एकमेकांना सामील असलेले चोर चोचीत चोच घालून खिडकीत बसले. आणि मग अर्जुनरावांनी हळूच त्यांचा हात तिच्या बेंबीच्या अवतीभोवती फिरवला आणि मयुरी शहारली. आणि अर्जुनरावांची सुरुवात झाली होती आणि त्याची जादूची बोटं तिच्या अंगावरून फिरायला लागली. अगदी मोरपिसासारखं तिला हलकं हलकं वाटायला लागलं आणि ती गालात मंद हसली, जे त्याला अंधारातही दिसलं. आणि मग त्यानं तिथेच तिचा पदरही काढून फेकला. पुन्हा तिचं तोंड स्वतःकडे वळवलं, सगळे केस पुन्हा पाठीमागे ढकलून दिले आणि तिच्या सर्वांगभर चुंबनांचा वर्षाव करायला सुरुवात केली. तशी मयुरी खूप लाजून शहारून अंग आकसून घेत होती. आणि अर्जुनरावने हळूच तिच्या नेऱ्यावर उचलल्या आणि खाली फेकून दिल्या. आणि पदराने तर केव्हाच तिच्या शरीरापासून अलप्त होत अर्जुनरावांना फितूर होत मोकळीक करून दिली होती. आणि त्यानं हळूच पुन्हा तिच्या ब्लाउजला हात घातला. तशी मयुरी त्याला दूर ढकलून पळायला लागली. आणि अर्जुनराव हळूच म्हणाले, आता मस्ती कसली सुचते तुला, पटकन कुस्ती खेळू दे, नाहीतर बछडे उठतील. आणि ती हसून म्हणाली, नाही, तुम्ही मला पकडून दाखवा. आणि आता काय बाबा असतो एकेका बायकोचा हट्ट, असं म्हणून त्यानं तिला पकडायला जात तिच्या केसांनाच पकडलं आणि तिला दुखलं आणि ती जागेवर थांबली आणि पुन्हा त्याच्या मिठीत जाऊन हसायला लागली. आणि अर्जुनराव म्हणाले, केसांचा असाही फायदा असतो बरं का. आणि आता नाटक बंद, असं म्हणत तिच्या ओठांचा ताबा पटकन घेतला आणि तिला दमवून सोडली किस करून. आणि आता मयुरीसुद्धा त्याच्यामध्ये विरघळून गेली. आणि मग त्या तुफान प्रणयानंतर दोघेही शांत झाले. अंगावर ब्लँकेट घेऊन ती म्हणाली, आता मितू आणि अभि भाऊजी काय करत असतील हो. आणि अर्जुनराव म्हणाले, पत्ते खेळत असतील. बायकांना खूप घाणेरडी सवय असते दुसऱ्याच्या घरात काय चाललं ते जाणून घ्यायची. आता आपण काय केलं तेच करत असतील ना गं ते बन. आणि ती म्हणाली, खरं सांगू, मला नाही इतकं इमॅजिन करता येत. मला असं वाटतं की असलं सगळं आपणच फक्त करतो आणि दुनिया खूप भोळी आहे. आणि अर्जुनराव म्हणाले, बावळट आहेस अगं, दुनिया भोळी नाही, डांबराची गोळी खाऊन जन्माला आलेली आहे. तुझ्या समोर लोक लफडी करतात आणि तुला कळतच नाही, कारण तू तशी नाहीस गं. मग तिनं मोबाईल बघितला
आणि मितालीचं स्टेटस दिसलं आणि शॉर्ट ड्रेसवर मिताली समुद्राच्या किनारी फार छान दिसत होती. आणि मग आता ती पण म्हणाली, अर्जुनराव एक बोलू का, आपण कधी जायचं असं फिरायला? पण आपण दोघांनीच जायचं, मुलं असतील तरी चालेल, कॉमनमध्ये मित्रांमध्ये नको. आणि त्यानं आता डोक्याला हातच लावला आणि म्हणाला, बापरे, आज माझी बायको स्वतः होऊन तयार झाली. मयू, मुलं नव्हती तेव्हा एकदाही तयार नाही झालीस तू. मला तुला फिरवायची किती हौस होती, पण तूच येत नाहीस. ती म्हणाली, पण आता जाऊ वाटतंय. असतो एक वयाचा काळ, ठराविक वयात गोष्टी आवडत नाहीत, पण आता आवडतं. आणि तो म्हणाला, बरं ठीक आहे, नक्की जाऊया तुझ्या मनात आले तर. पण मी सांगेल तसे कपडे घालशील ना, नाहीतर येशील तुझी साडी घालून. आणि कुठं जायचं सांग. ए मयू, कोकणात जाऊया का, हरणे बंदरला? तसं मयुरीने त्याच्याकडे संशयानं बघितलं आणि अर्जुनरावाने तिच्याच साडीचा पदर डोक्यावर घेतला आणि तोंड लपवून घेतलं.